नमस्कार मित्रांनो, टी जी केअरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा आजारावर चर्चा करू की ज्याला सायटिका म्हणतात. सायटिका म्हणलं की कमरेमध्ये गादी सरकून नस दबणे आणि ती सायटिका नर्व दुखणे असा हा बऱ्याच लोकांना त्रास आहे. माझ्याकडे भरपूर पेशंट असतात. आजीही याच त्रासाने ग्रस्त होत्या. नाव काय आजी तुमचं? शोभा गुलाबराव जुंबड, बरं. राहणार? मातला, बरं. बुलढाणा जिल्हा? बुलढाणा जिल्हा. बरं. त्रास काय काय व्हायचं तुम्हाला? मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, शेतात काम करत नव्हते. आता सगळं बरोबर 1-1.5 महिनाच औषधी घेतली तर फरक पडला. मला 2 वर्ष झाले, आता मी आले नव्हते. आता त्रास व्हायला लागला थोडाफार, तर मग आले, शेतात काम करते तर. बरं. माझ्या मुलाला पण सोराशीस होतं, त्याला त्रास होता, त्याच्यामुळं त्यानं मला इथं पाठवलं म्हणून फरक पडला. बरं. पहिले तुम्हाला त्रास कशा प्रकारे व्हायचा? तुम्हाला म्हणजे कळ कशी लागायची? कुठून कसं पाय उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, हा पाय चालता येत नव्हता, असं घसडत चालणं पडे. बरं. आणि पाय कुठून दुखायचा तुमचा? कमरेपासून. कमरेपासून खाली पाय. बरं. डॉक्टरनं काय सांगितलं होतं याला मग? ते म्हणे MRI करा, हे करा, ते करा. काही केलं पण काही फरक पडत नव्हता. किती वर्षापासून दुखत होता पाय? तो अगोदर लगे 2 वर्षापासून दुखत होता. 2 वर्षापासून. आणि आपल्या इथं फक्त 1.5-2 महिन्यात त्याला आराम झाला होता. आराम झाला. तुम्ही थेरपी वगैरे व्यवस्थित टाइमावर घेतलं होतं? हा. मित्रांनो, यांना सायटिकेचा त्रास होता आणि यांच्या मुलाला सोरायसिस होता. हो. सोरायसिस साठी किती फिरले होते तुम्ही? बापरे, औरंगाबाद लगे लांब लांब नेला आम्ही लगे. बरं. आता त्यांना ज्यांचा सोरायसिस नीट झालेला त्यांना आहे का? नाही, आता काहीच नाही त्रास त्याला. किती वर्ष झाले नीट होऊन त्यांना? आता 1-2 वर्ष झाले लगे. काहीच नाही, गोळी खायची आता काहीच काम नाही. मित्रांनो, बघितलं की यांच्या मुलाला सोरायसिस होता, ते एकदम क्लिअर झाले आणि आता कामाला जात होतो. कामाला जातात. तुम्ही शेतात काम करू शकता? मी सुद्धा शेतात काम करते आता. बरं. यांनाही सायटिकेचा त्रास होता आणि सायटिका म्हणलं की पेशंट खूप त्रासग्रस्त असतो. कमरेपासून सतत एक पाय दुखत असतो किंवा चालता येत नव्हतं, चालता येत नसतं किंवा दोन्ही पाय दुखत असतात आणि या आजारामुळे बसाचा जास्त त्रास होता. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. बरं. या आजारामुळे उठण्या बसण्याचाही त्रास होतो आणि पेशंटला MRI केल्यानंतर सर्जरी सुद्धा रिकमेंड केल्या जाते आणि सर्जरीमध्येही याचा इलाज चांगल्या प्रकारे होत असतो. पण आपल्याला नैसर्गिक पद्धतीने किंवा ॲक्युपंक्चर पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायची इच्छा असली तर तुम्ही तेजस्विनी नस स्पाइन केअर सेंटर भोकरदन येथे व्हिजिट करू शकता. धन्यवाद.